जर मलाई खाता येत नाही म्हणून जर त्यांनी असं विधान केलं असेल तर हा माणूस त्या पदाचा, त्या पात्रतेचाच नाही, त्याचा राजीनामा हा झालाच पाहिजे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगते, एक पोस्ट कार्ड तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवा की आम्हाला माणिकराव कोकाटे हे मंत्री, कृषी मंत्री म्हणून नकोत, असं त्यांनी एक कार्ड पाठवावं. आणि दुसरं कार्ड शेतकऱ्यांनी पण पाठवावं, सामान्य जनतेने पण पाठवावं की आम्हाला मारामारी करणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे, असे विधान भवनात मारामारी करणारे, मारामारी केल्यानंतर त्यांच्या मिरवणुका काढणारे असे लोक नकोत. यापुढे राजकारणाला सुधरा. आम्हाला महाराष्ट्रात हे गलिच्छ राजकारण, गुन्हेगारीचं राजकारण यापुढे नको, असं लोकांनी एक ठणकवून एक पत्र हे सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवावं. त्याची सुरुवात आजपासून करावी आणि येत्या 8 दिवसाच्या आत प्रत्येकाला मी माझ्या ट्विटर हँडलवर ते टाकणार आहे. तो मजकूर प्रत्येक माणसानी, ज्याला महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे, ज्याला मराठी भाषेचा अभिमान आहे, ज्यांना छत्रपतींचा अभिमान आहे आणि महाराष्ट्र पुन्हा घडवण्याची इच्छा आहे, त्या प्रत्येक व्यक्तींनी आता या राजकारण्यांना ठणकवून सांगायला पाहिजे की आम्हाला असं गलिच्छ राजकारण यापुढे नको. हे राजकारण आता बदला, नाहीतर आम्ही तुम्हाला बदलू, असं ठणकवून मेसेज हा प्रत्येक माणसानी, शेतकऱ्यांनी, सामान्य माणसानी येत्या एका आठवड्यात पाठवावा. त्याचा मजकूर मी माझ्या ट्विटर हँडलवरनं ट्विट करते. तो माध्यमांना विनंती आहे, तो लोकांपर्यंत पोहोचवा. आणि जर झालं नाही तर 15 ऑगस्टच्या दिवशी सगळ्यात मोठं आंदोलन महाराष्ट्रात आम्ही सामान्य माणसं, सगळ्या सामाजिक संघटना, कुठलाही त्याच्यात राजकीय पक्ष येणार नाही, कारण राजकीय पक्ष सगळे एका माळेचे मणी आहेत. कोणीही त्यातले राजकारणातली माणसं आम्हाला नकोत. सामान्य माणूस लढा देऊ शकतो, हे आम्ही 15 ऑगस्टला आता दाखवून देऊ. मॅडम, कोकाटे असं म्हणतात, मी राजीनामा द्यायचा मी कोणाचा विनयभंग केला आहे का, की शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतले, व्हिडिओ जो आहे हा किरकोळ आहे असं ते म्हणतात. मला तेच विधान ऐकून, म्हणजे जर मी विनयभंग केला तरच मी राजीनामा देणार. मी वाटेल ते शेतकऱ्यांबद्दल बोललो, त्यांना किती हवं तेवढं हिणवलं, काय वाटेल ते केलं, तरी जर रमी खेळलो अधिवेशनात तरी माझ्या विरुद्ध कोणी कारवाई करू नये, माझ्याकडनं राजीनामा मागू नये, याचा अर्थ तो झाला. मला त्यांना सांगायचंय की तुम्ही मला एक निर्णय दाखवा जो तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय काय त्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी काय केलं, त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर तुम्ही काय कारवाई केलीत, हे दाखवून द्या. आणि तुम्हाला दाखवायला जर काही हे नसेल तर तुमचा राजीनामा हा झालाच पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रभरातनं मी सगळ्या शेतकरी संघटनांना फोन करणार आहे, सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना फोन करणार आहे, प्रत्येकाला सांगणार आहे की सगळ्यांनी एक पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवायचंय की माणिकराव कोकाटे आम्हाला नकोत, महाराष्ट्रातलं राजकारण आम्हाला गुंडागरीचं नको, याच्या पुढे आम्हाला चांगलं एक दिशा देणारं राजकारण महाराष्ट्रात हवं. ही तुमची जी गुंडगिरी जी चालली आहे सगळ्यांची, ती आता बास. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात एकतर कारवाई करायला पाहिजे. यासोबतच अजित पवारांनी देखील या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबतचा काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. मात्र अजित पवार आपला वाढदिवस साजरा करतायत, मुख्यमंत्री आपला वाढदिवस साजरा करतायत, याबाबत काही बोलताना दिसत नाही. मला असं वाटतं की या दोघांनाही आज वाढदिवसाच्या दिवशी एक निर्धार केला पाहिजे की यापुढे महाराष्ट्रासाठी आपण खरंच सेवा म्हणून काम करायचंय. कारण आत्ताच्या घटकेला अफाट लूट चालली आहे महाराष्ट्रात, अफाट. मग त्याच्यात ते आता हनी ट्रॅपचं प्रकरण बघा, त्याच्यात म्हणजे अधिकारी, मंत्री त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी काय काय उद्योग करतात, त्याच्यात IPS अधिकारी आहेत, 8-8, 10-10 मंत्री आहेत. हे सगळं ऐकल्यावर डोकं चक्रावून जातं. असं वाटतं हे काय चाललंय, कुठे आपण आपल्या देशाला घेऊन जातोय. आणि जितके जितके देश बघून जेव्हा आपण परत येतो असं वाटतं ते कुठे जात आहेत आणि आपण अधोगतीकडे जातोय की काय, असाच प्रश्न आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पडलाय. आणि म्हणूनच एक पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावाने येत्या 8 दिवसात टपालात टाका, अशी विनंती मी सगळ्यांना करते. रोहित पवारांनी आता एक ट्विट केलंय. सातत्यानं कोकाटे यांनी एक दावा केला
की ती ऍड होती आणि मी ती स्किप करत होते. आता रोहित पवारांकडनं 42 सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी ट्विटर वरती टाकलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की 42 सेकंद कुठच्या जाहिरातीला स्किप करायला लागतात. बरोबर आहे. रोहित पवार पहिल्याच दिवशी म्हणाले होते की त्यांचा अख्खा व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि काल जे कोकाटेंनी विधान केलं होतं की 12 ते 13 सेकंदाचा तो फक्त ऍड होती, तर त्याच्यात खरं तर ते बोट लावून खेळताना सुद्धा दिसतायत. जर तुम्ही तो व्हिडिओ परत एकदा नीट दाखवा माध्यमांनी, त्याच्यात ते परत बोट लावून खेळताना सुद्धा दिसतायत. आणि आज आता ही जी माहिती मिळतीये की खरंच तो 42 सेकंदाचा असेल, तर एकही सेकंद न वाया घालवता कोकाटेंचा राजीनामा आजच्या आज घेतला गेला पाहिजे, याच्यात काहीच नाही. आणि जर तो घेतला गेला